जय सियाराम मंडळी, मी सौ तृप्ती चव्हाण बेले आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये। ही दिंडी निघाली आहे मराठवाडा उपपीठ श्री क्षेत्र माऊली माहेर सिमूरगव्हाण येथून 28 सप्टेंबर 2025 रोजी। आज दिनांक आहे 9 ऑक्टोबर 2025। आज या दिंडीचा तब्बल 12वा दिवस आणि आपण सर्वजण पाहत आहोत वसुंधरा पायी दिंडीचे हे पहिले सत्र। आज आपण सर्वजण मंडळी या प्रेरणेतून चालणारी वसुंधरा पायी दिंडी ती म्हणजे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून साकारलेली ही पायी दिंडी। ही दिंडी नुसती चालत नाहीये तर ते कृतीतून सुद्धा दाखवत आहे की आपण या पृथ्वीचे या समाजाचे देणं लागतो। आणि जसं या प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललं आहे तशाच पद्धतीने जर आपला प्राण वाचू शकतो तो केवळ आणि केवळ वृक्षारोपणामुळे। त्यामुळे ठिकठिकाणी वृक्षारोपण सोहळे साजरे केले जात आहे आणि त्याच ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा केले जात आहे। चला तर मंडळी आपण सर्वजण या वसुंधरा पायी दिंडीमध्ये या पहिल्या सत्रामध्ये सामील होऊयात। जय सियाराम। अतिशय प्रसन्न वातावरणात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने पुरोहितांद्वारे आणि यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे पूजन संपन्न होत आहे। पूजन सुरू असताना वातावरण अगदी प्रफुल्लित झालेले भासत आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक भक्ताचा चेहरा काही ना काहीतरी सांगून जात आहे। प्रत्येकाजवळ असणारी अनुभवांची खाण आणि त्यांचं गुरूंवरती म्हणजेच पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्यावरती असणारं प्रेम हे त्यांना आज इथपर्यंत घेऊन आलेलं आहे। प्रत्येक भक्तगणांनी तसेच यात्रिकींनी मानस पूजेचा देखील लाभ घेतला आणि जे मुख्य यजमान जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन करत आहेत ते देखील अतिशय भावविभोर झालेले दृष्टीस पडत आहे। कारण त्यांचे भाग्य उदयास आले आणि जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे दर्शन त्याचबरोबर पूजन करण्याचे सौभाग्य लाभले। अतिशय मंगलमय वातावरणात दुपारती संपन्न होत आहे। See
मनमोहक सुगंधित विविध रंगीबिरंगी तसेच आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामध्ये पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना विराजित करण्यात आले व तदनंतर दिंडीने पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. आजचे युग म्हणजे विज्ञान आणि औद्योगिक विकासाचा काळ. पण या विकासाच्या शर्यतीत त्यांनी निसर्गाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. कारखान्यांचा धूर, वाहनांचे उत्सर्जन, प्लास्टिकचा वापर, रासायनिक खतांचा अतिरेक आणि ध्वनी प्रदूषण यामुळे पृथ्वीवरील पर्यावरण दूषित झाले आहे. या प्रदूषणाचा थेट परिणाम मानवी शरीर आणि आरोग्यावरती होत आहे. याची अनेक कारणे आहेत आणि प्रदूषण हे आजच्या युगातील सर्वात गंभीर आणि आरोग्याविषयक संकट बनले आहे. त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी झाडे लावणे, सार्वजनिक वाहतूक वापरणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. निसर्ग निरोगी असेल तरच माणूस निरोगी राहू शकतो. म्हणूनच प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण करून आरोग्यपूर्ण जीवन जगणे हीच खरी जबाबदारी आहे. या ठिकाणी दिंडी अल्पोपहारासाठी थांबली आहे. त्याच ठिकाणी भाग्यवान यजमानांच्या हस्ते व पुरोहितांद्वारे पंचोपचार पद्धतीने पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात येत आहे. यात्रिकी व भाविकांसाठी उत्कृष्ट अशी अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्या दात्याचे नाव आहे पार्वती परमेश्वर साखरे. तसेच सर्व यात्रिकी व भाविकांनी त्याचा लाभ घेतला व तदनंतर दिंडीने पुन्हा पुढील मार्गासाठी प्रस्थान केले. महादेव मंदिर, कोटी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर या ठिकाणी वृक्षारोपण सोहळा संपन्न होत आहे. त्याच ठिकाणी अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. त्यातीलच श्री राजू पवार, सरपंच कोटी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांच्या वतीने वृक्षारोपण सोहळा अतिशय मंगलमय वातावरणामध्ये
पार पडत आहे. त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते सुद्धा तेथे उपस्थित होते. पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक जी नागपूरशी संलग्न आहे आणि जिची सुरुवात 2010 पासून झाली आहे ती म्हणजे वेद पाठशाळा. आतापर्यंत 450 पेक्षाही जास्त विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर वेद उपासक पुरोहित म्हणून ओळखले जात आहेत. काळाची गरज पाहता जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेने युवतींनाही हे मोफत शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे व अनेक युवतींनीही सहभागही नोंदवला आहे. हे वेदसंपन्न पुरोहित या वसुंधरा पायदिंडीमध्ये सर्वांचे कान आणि मन गुरुप्रेमाने व त्यांच्या मंत्र उच्चाराने भारावून टाकत आहे.
स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी दुपारच्या महाप्रसादाच्या ठिकाणी आता दिंडी येऊन पोहोचली आहे आणि दिंडीच्या स्वागतासाठी सर्व युवा सुवासिनी बंधू सर्वजण आपल्याला सज्ज झालेले दिसतच असतील. सुवासिनी देखील स्वागतासाठी अतिशय सुंदर नटून थटून उपस्थित आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये औक्षणासाठी ताट आहे. प्रत्येक जण माझे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी येणार याच ध्यासापोटी आज इथे आलेले आहेत. त्यांचे गुरूंवरील प्रेम आणि त्यांच्यावरील उत्कंठा, गुरुप्रती समर्पण व भक्तिभाव व्यक्त करणारा हा क्षण आहे. अतिशय मंगलमय असे स्वागत सर्व भक्तगणांनी केलेले आहे. आपण सर्वांनाच दिसत असेल अतिशय सुंदर मनमोहक अशी रांगोळी दिंडीच्या स्वागतासाठी काढण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व भक्तगणांनी पुष्पवृष्टी करून पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा सिद्ध पादुकांचे अतिशय जल्लोष आणि उत्साहाने स्वागत केले. नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया आता दिंडी आनंदमय वातावरणात महाप्रसादाच्या ठिकाणी पोहोचली आहे. गजराने परिसर दुमदुमून गेला आहे. सर्वत्र भक्तीचा मळाच फुलला आहे. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका आता सुशोभित मंडपात विराजमान आहेत. त्याचबरोबर भक्तिभावाने पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन सुरू झाले आहे. सुगंधी पुष्पांनी सजलेला मंडप, धूपदीपांच्या सुवासाने भारलेले वातावरण आणि मंद स्वरात चाललेले पूजनाचा नाद हे दृश्य पाहून प्रत्येकाच्या मनात अनोखी शांती भरून आली आहे. यजमान देखील प्रसन्न, एकचित्त, प्रेम, भक्ती, श्रद्धा अर्पण करून पूजन करत आहेत. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पाद्यपूजनाच्या क्षणी अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकताना दिसत आहेत. प्रत्येक जण या दैवी क्षणाचा साक्षीदार होऊन स्वतःला धन्य समजत आहेत. गुरुचरणी वाहिलेल्या त्या भावना म्हणजेच खरा भक्ती योग आहे, जिथे अहंकार नाही, फक्त श्रद्धा आणि समर्पण आहे. पूजनानंतर आरती सुरू होताच संपूर्ण परिसरात दैवी ऊर्जेच्या लहरी पसरल्या आणि त्या पवित्र वातावरणात दिंडीतील सर्व मंडळींना परमसुखाचा अनुभव मिळाला. स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी
धामात एकसंग होणारे यात्रिकी आणि भक्तगण आता पोहोचले आहेत अजिंक्य तारा हॉटेल, खिल्लारवाडी फाटा, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे। या मंगल समयी भाविकांसाठी व यात्रिकांसाठी महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती। ज्या अन्नदात्याने दान केले त्या दात्याचे नाव आहे श्री प्रवीण प्रकाश चौधरी। अन्नदानासारखे श्रेष्ठ दान कोणतेच नाही आणि असे श्रेष्ठ दान आपण केले। जो अन्नदान करतो तो केवळ अन्न देत नाही तर तो करुणा, प्रेम आणि मानवतेचे बीज देतो। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली दुपारच्या महाप्रसादाच्या वेळी अजिंक्य तारा हॉटेलच्या मागे खिल्लरवाडी फाटा, तालुका पंढरपूर या ठिकाणी वृक्षारोपण सोहळा अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न होत आहे। त्याचबरोबर येथे उपस्थित मान्यवर म्हणजेच माननीय शीलाताई भांडवे, पुणे महिला जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदे गट यांच्या हस्ते वृक्षारोपण सोहळा अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न झाला। जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया। या पायदिंडीमध्ये अनेक भक्त, साधक, शिष्य निस्वार्थ सेवा बजावत आहेत। त्यातीलच डॉक्टर जगदीश चौधरी आणि त्यांची टीम हे फिरती रुग्णवाहिका म्हणजेच यात्रिकींचा दवाखानाच म्हणूया ना, अविरत सेवा ह्या संपूर्ण पथकाची सुरू आहे। चला तर मग जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। जय सियाराम। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने ही वसुंधरा पायदिंडी मराठवाडा परभणी पीठ येथून नाणीज मुख्य पीठ या ठिकाणी जात आहे। जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या प्रेरणेने या धाम यात्रेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवासुद्धा जगद्गुरूंनी तयार ठेवलेली आहे आणि त्या ॲम्ब्युलन्स सेवेच्या मी डॉक्टर जगदीश चौधरी आणि आमची टीम या धाम यात्रेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही अहोरात्र तयार आहोत। जे छोटे छोटे आजार, आरोग्य, पाय दुखणं, ताप, थंडी, सर्दी, खोकला या धाम यात्रेंना हे रस्त्याने जाताना जे काही वेगवेगळ्या वातावरणाशी संबंध येतो आणि त्याच्यामुळे आरोग्य जे बिघडतं त्याची काळजी आम्ही इथे घेतो। आणि रामानंदाचार्यांच्या प्रेरणेने या ॲम्ब्युलन्स सेवेत सगळ्या प्रकारची औषधं जी प्रायमरी पाहिजेत ती आम्ही दिलेली आहेत आणि त्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याचं आम्ही रक्षण करतोय। आणि एखादा पेशंट आम्हाला वाटला की तो आपण इथे बरं करू शकत नाही तर ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर, एक डॉक्टर, सिस्टर आम्ही बरोबर घेऊन जवळच्या हॉस्पिटलला त्याला दाखल करतो। त्याला ट्रीटमेंट सुरू झाली की परत आम्ही धाम यात्रेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी परत आम्ही त्या यात्रेकरूंमध्ये सामील होतो। आता ही दिंडी थांबली आहे महाप्रसादाच्या ठिकाणी अल्प अशा विश्रांतीसाठी। आपण सर्वजणांनी या पहिल्या सत्राचा आनंद घेतला। चला तर मंडळी, आपण पुन्हा एकदा भेटूयात पुढील सत्रामध्ये। तोपर्यंत आपणा सर्वांना जय सियाराम। नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया।